श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दत्तात्रय प्रभूंना माझा नमस्कार असो. श्री श्रीपाद श्री वल्लभांना माझा नमस्कार असो. श्री नृसिंह सरस्वती महाराजांना माझा नमस्कार असो. श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री गुरुचरित्र अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्यराना लागे सिद्धाची आचरणा, कर संपुट जोडून आना विनितसे परियसा. प्रयागी असता गुरुमूर्ती माधव सरस्वतीसी दीक्षा देती, पुढे काय वर्तली स्थिती आम्हा प्रति विस्तारावे. ऐकोनी शिष्याचे वचन सिद्ध मुनी संतोषोन, मस्तकी हस्त ठेवून आश्वासिती तयावेळी. सांगेन एक एक चित्ते चरित्र गुरुचे विख्याते, उपदेश देऊनी माधवाते होते क्वचित काळ तेथेची. असता तेथे वर्तमानी प्रख्यात झाला महिमा सगुनी, शिष्य झाले अपार मुनी मुख्य माधव सरस्वती. तया शिष्यांची नामे सांगता विस्तार होईल बहुकथा, प्रख्यात असती नामे सात सांगेने एक एक चित्ते. बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र माधव सरस्वती, पाचवा असे अनेक येती सदानंद सरस्वती देखा. ज्ञान ज्योती सरस्वती एक, सातवा सिद्ध आपण एक, अपार होते शिष्य अनेक एकाहुनी एक श्रेष्ठ भई. त्या शिष्यांसमेत श्री गुरु निघाले दक्षिण पंथ, समस्त क्षेत्रे पावन करिता आले पुन्हा करंज नगरासी. भेटी झाली जनकजननी येऊनी लागत आती चरणी, चतुर्वर्ग भ्राता भगिनी समस्त भेटती स्वामिया. देखून या श्री गुरुमूर्तीसी नगर लोक अत्यंत हर्षी, आले समस्त भेटीसी पूजा करीती परोपरी. घरोघरी श्री गुरुसी पाचारिती भिक्षेसी, जाहले रूपे बहु असी घरोघरी पूजा गीती. समस्त लोक विस्मय करीती, अवतार हा श्री विष्णू निश्चिती, वेशधारी दिसतो येती परम पुरुष होय जाण. जननी जनक येणे रीती, पूजा करीती भाव भक्ती, श्री गुरु आले श्रीपाद येती जाती स्मृती जननीसी. देखोनी जननी तयेवेळी माता ठेविती चरण कमळी, सत्य संकल्प चंद्रमौळी प्रदोष पूजा आली पळा. पतीस सांगे तया वेळा पूर्वजन्माचे चरित्र सकळी, विश्ववंद्य पुत्र प्रवळी व्हावा म्हणून आराधिले म्या. याची श्रीपाद ईश्वराचे पूजन केले मनोवाचे, प्रसिद्ध झाले जन्म आमुचे साफल्य केले परियसा. म्हणून नमिती दोघे जणी विनविता ती कर जोडून, उद्धरावे या भवारणी जगन्नाथा इतिराय. श्री गुरु म्हणती तयासी एखादे काळी परियसी, पुत्र होय संन्यासी उद्धरिले पुढे 42. त्यासी शाश्वत ब्रह्मलोक अचळ पद असे देख, त्याचे कुडी उपजता अनिक त्याची ब्रह्मपद परियसा. यमाचे दुःख भयाभीत नोहे त्याचे पितृसंतीत, पूर्वज जरी नरकी असत त्यांची शाश्वत ब्रह्मपद. या कारणे आम्ही देखा घेतला आश्रम विषेखा, तुम्हा नाही यमाची शंका ब्रह्मपद असे सत्य. ऐसे सांगोनी तयासी आश्वासितसे बहुवसी, तुमचे पुत्र शतायुषी अष्टशौर नांदती. त्यांचे पुत्र पौत्र तुम्ही पाहाल सुखे, तुमचे नयनी पावाल क्षेम काशी भुवनी अंतकाळी परियसा. त्यांची कन्या असे एक नाम तिचे रत्नाई विशेष, श्री गुरुसी नमुनी एक विन्वित असे परियसा. विन्वित असे परोपरी स्वामी माते तारी, बुडोनी जाते भवसागरी संसार माया वेष्टोनिया. संसार ताप त्रयासी आपण भीतसे परियसी, निर्लिप्त करीगा आम्हासी आपण तपसी जाईल. ऐकोनी तियेचे वचन श्री गुरु निरोपिता ते आपण, स्त्रियांसी पती सेवाचरण तेची तपक परियसा. उतरावाया पैल पार स्त्रियांसी असे तो व्रतार, मने करोनी निर्धार भजा पुरुष शिवा समानी. ऐकोनी श्री गुरुचे वचन विनित असे कर जोडून, श्री गुरुमूर्ती महाज्ञान श्री गुरु ब्रह्मज्ञान विनित असे अवधारी. तू जानसी भविष्यभूत कैसे माते उपदेशित, माझे प्रारब्ध कवनगत विस्तरावे मदप्रती. श्री गुरु म्हणती तियासी तुझी वासना असे तपासी, संचित पाप असे तुझसी भोगणे असे परियसा. पूर्वजन्मी तू परियसी चरणी लाथिले धेनुसे, शेजारी स्त्री पुरुषांशी विरोधे लाविला कलह जाना. तया दोषास्तव देखा तू ते बाधा असे अनेका, गायत्रीसे लाथिले एका तू सर्वांगी पुष्टी होशील. विरोध केला स्त्री पुरुषांशी तुझा पुरुष होईल तापसी, तू ते तेजेल भरवसे अर्जित तुझे ऐसे असे. ऐकोणी दुःख करी बहुत श्री गुरुचरणी असे लोळत, मज उद्धरावे गुरुनाथा त्वरित म्हणून चरणी लागली. श्री गुरु म्हणती एक बाळे क्वचित काळ असाल भले, अपर वयसी होताची कळे पती तुझा येती होय. तदनंतर तुझा देह पुष्टी होईल आवेव, भोगुनी शुद्ध देह मग होईल तुझ गती. नासता तुझा देह जान भेटी होईल आमुचे चरण, तुझे पाप होईल दहन सांगेन क्षेत्र एक पा. भीमा तीर दक्षिण देशी असे तीर्थ पाप विनाशी, तेथे जाय तू भरवसी अवस्था तुझ घडली यावरी.
या भूमंडळी विख्यात तीर्थ असे अतिसामर्थ गंधर्वपुर असे ख्यात अमरजा संगम प्रसिद्ध जाण. ऐसे सांगून तियसी श्री गुरु निघाले दक्षिण देशी. त्र्यंबक क्षेत्रासी आले गौतमी उद्धव जेते. शिष्यासहित गुरुमूर्ती आले नाशिक क्षेत्राप्रती. तीर्थमहिमा असे ख्याती पुराणांतरी परियसा. तीर्थमहिमा सांगता विस्तार होईल बहुकथा. संक्षेप मार्गे तुझा आता सांगत असे परियसी. त्या गौतमीची महिमा सांगता अपार असे आम्हा. बहिरार्णव उदक उगमा ब्रह्मांडा व्यतिरिक्त. जटा मुकुटी तीर्थेश्वर धरिली होती प्रीतिकर. मिळवणी समस्त ऋषीश्वर उपाय केला परियसा. ब्रह्म ऋषी गौतम देखा तपस्वी असे विशेषा. व्रीही पेरिली वृत्ती एका अनुष्ठाना जवळी. पूर्वी मुनी सकळी नित्य पेरुनी पिकविती साळी. ऐसे त्यांचे मंत्र बळी महापुण्य पुरुष असती. समस्त ऋषी मिळवणी विचार करती आपुले मनी. ऋषी गौतम महामुनी सर्वेश्वराचा मुख्य दास. त्यासी घालिता साकडे गंगा आणीला आपुले चाडे. समस्त आम्हा पुण्य घडे गंगा स्नाने भूमंडळी. ऊर्ध्वरेत मुनीश्वरांशी कोटी वर्षे तपस्व्यांशी. जे गती होय परियसी ते स्नान मात्रे गौतमीच्या. या कारणे गौतमीसी आणावे येतने भूमंडळासी. साकडे घालिता गौतमासी आणिता गंगा आम्हा लाभ. म्हणून रचिला माव एक दुर्वेची गाय सवत्सक. करोनी पाठविली एक गौतमाचे व्री भक्षणासी. ऋषी होता अनुष्ठानी देखिले धेनुसी नयनी. निवारवया तक्षणी दर्भ पवित्र सोडिले. तेची कुश जहाले शस्त्र धेनुसी लागले जैसे वज्रास्त्र. पंचत्व पावली त्वरित घडली हत्या गौतमीसी. मिळवणी समस्त ऋषीजन प्रायश्चित देती जाण. गंगा भूमंडळी आन याविने तुम्हा नाही शुद्धी. या कारणे गौतम ऋषी तप केले सहस्त्र वर्षी. प्रसन्न झाला व्योमकेशी वर माग म्हणितले. गौतम म्हणे सर्वेश्वरा तुवा देशील मजवरा. उद्धरावया सचराचरा द्यावी गंगा भूमंडळासी. गौतमाची विनंतीसी निरोप दिला गंगेसी. घेऊन आला भूमंडळासी पाप क्षालनार्थ मनुष्यांचे. ऐसी गंगा भागीरथी कवणा वर्णावया सामर्थ्य. याची कारणे श्री गुरुनाथ आले एक नामधारका. ऐशी गौतम तटाक यात्रा श्री गुरु आपण आचारित. पुढे मागुती लोकानुग्रहार्थ आपण हिंड परियसा. तटाक यात्रा करिता देख आले श्री गुरु मंजरिका. तेथे होता मुनी एक विख्यात माधवारण्य. सदा मानस पूजा त्यासी नरसिंह मूर्ती परियसी. देखता झाला श्री गुरुसी मानस मूर्ती जैसी देखे. विस्मिती होऊन मानसी नमिता झाला श्री गुरु मूर्तीसी. स्तोत्र करी बहुअसी अतिभक्ती करून या. तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी. कृतार्थ केले आम्हासी दर्शन दिले चरण आपुले. ऐसे परी श्री गुरुसी स्तुती करी तो तापसी. संतोष होऊन अतिहर्षी आश्वासी ती तयावेळी. म्हणती श्री गुरु तयासी सिद्धी झाली तुझ्या मंत्रासी. तुझ सद्गती भरवसी ब्रह्मलोक प्राप्त होय. नित्य पूजा तू मानसी करीसी नृसिंह मूर्तीसी. प्रत्यक्ष होईल परियसी न करी संशय मनात. ऐसे सांगोनी तयासी श्री गुरु निघाले परियसी. आले वासर ब्रह्मेश्वरासी गंगा तीर महाक्षेत्र. तया गंगा तटाकात श्री गुरु समस्त शिष्यासहित स्नान करिता गंगेत आला तेथे विप्रयक. कुक्षी व्यथा असे बहुत तटाकी असे लोळत. उदर व्यथा अत्यंत त्याजूप आहे प्राण देखा. पोट व्यथा बहुत्यासी नित्य करीतो उपवासासी. भोजन केलिया दुःख ऐसी प्राणांतिक होत असे. या कारणे द्विजवर सदा करी फलाहार. अन्नासी त्यासी असे वैर जेविता प्राण त्याजूप आहे. पूर्व दिवस तया ग्रामी आला सन महानवमी. जेविला मिष्टान्न मनोधर्मी. मासे एक पारायणे केले. भोजन केले अन्न बहुत त्याने पोट असे दुखत. गंगा तीरी असे लोळत प्राण त्वरित त्याजूप आहे. दुःख करी द्विज अपार म्हणे गंगेत त्याजेन शरीर. नको आता संसार पाप रूपे वर्तत. मणी निर्धार करोनी गंगा प्रवेश करीन म्हणोनी. पोटी पाषाण बांधोनी गंगेमध्ये निघाला. मनी स्मरे कर्पूर गौर उपजलो आपण भूमिभार. केले नाही परोपकार अन्नदानाधिक देखा. ऐसी पापे आठवितो विप्र जातो गंगेत. तव देखील श्री गुरुनाथे म्हणती बोलावा ब्राह्मणासी. आणा त्या ब्राह्मणाचे प्राण त्यजितो का सुखेसी. आत्महत्या महादोषी पुसो कवन कवनाचा. श्री गुरुवचन ऐकोनी गेले शिष्य धावोनी. द्विजवराते काढोनी आणले श्री गुरु सन्मुख. श्री गुरु म्हणती तयासी प्राण कागा त्याजोपासी. आत्महत्या महादोषी काय वृत्तांत सांगा आम्हा. विप्र म्हणे गा येती राया. काय कराला पुसोनिया. उपजोनी जन्म वाया भूमिभार झाला असे. मास पक्षा भोजन करीतो उदर व्यथेने कष्ट होतो. साहू न शके प्राण देतो काय सांगू स्वामिया. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी तुझी व्यथा गेली परियसी. औषध असे आम्हापाशी क्षण एके सांगो तुझ. संशय न धरी आता मनी. भिवू नको अंतकरणी. व्याधी गेली पळोनी भोजन करी धनीवरी. श्री गुरु वचन ऐकून स्थिर झाला अंतकरणी. माता ठेवून श्री गुरुचरणी नमन केले तयावेळी.
इतुकी अवसरी तया ग्रामीचा अधिकारी विप्र एक अवधारी आला गंगा स्नानासी. तव देखिले श्री गुरुसी येऊनी लागला चरणासी. नमन केले भक्तीसी मन वाक्काय कर्मे. आश्वासोनी तयावेळी पुसती गुरु स्तव मोवळी. कवन नाम कवन स्थळी वास म्हणती तयासी. ऐकोणी श्री गुरुचे वचन सांगत असे तो ब्राह्मण. गोत्र आपुले कौंडिन्य आपस्तंभ शाखेसी. नाम मद सायनदेव वासस्थळ आपुले कडगंचीस. आलो असे उदरपूर्तीस सेवा करीतो यवनांची. अधिकारपणे या ग्रामी वसो संवत्सर ऐका स्वामी. धन्य धन्य झालो आम्ही तुमचे दर्शन मात्रेसी. तू तारक विश्वासी दर्शन दिले आम्हासी. कृतार्थ झालो भरवसी जन्मांतरीचे दोष गेले. तुझा अनुग्रह होय ज्यासी तारेल या भवार्णवासी. अप्रयत्न आम्हासी दर्शन दिले स्वामिया. गंगा देखताची पापे जाती. चंद्रदर्शने तापनासती. कल्पतरूची ऐसी गती दैन्या वेगळा करी जाण. तैसे नव्हती तुमचे दर्शन गुण. पाप ताप दैन्य हरण देखिले आजी तुमचे चरण. चतुर्वर्ग फल पावलो. ऐशी स्तुती करुनी पुनरपी लागला श्री गुरुचरणी. जगद्गुरु आश्वासोनी निरोप देती तयावेळी. श्री गुरु म्हणती तयासी. आमुचे वाक्य परियसी. जठर व्यथा ब्राह्मणासी प्राणत्याग करीत असे. उपशमन याचे व्याधीसी. सांगो औषध तुम्हासी. नेऊन आपले मंदिरासी. भोजन करवी मिष्टान्न. अन्न जेविता याची व्यथा. व्याधी न राहे सर्वथा. घेऊन जावे त्वरिता. क्षुधाक्रांत विप्र असे. ऐकोणी श्री गुरुचे वचन विनुत असे. कर जोडून प्राणत्याग करिता भोजन या ब्राह्मणासी होत असे. जेविला काल मासे एका. त्याने प्राण जातो ऐका. अन्न देता आम्हासी देका. ब्रह्महत्या घडेल त्वरित. श्री गुरु म्हणती सायन देवासी. आम्ही औषध देतो यासी. अपुपान्न माशेसी क्षीर मिश्रित परमान्न. अन्न जेविता त्वरितेसी. व्याधी जाईल परियसी. संशयन धरी तू मानसी. त्वरित न्यावे गृहासी. अंगीकारोनी तयावेळी माता ठेवी चरण कमळी. विणवी तसे करुणा बहाळी. यावे स्वामी भिक्षेसी. स्वीकारोन श्री गुरुनाथ निरोप देती. होका त्वरित सिद्ध म्हणे एक मात. नामधारक शिष्योत्तमा. आम्ही होतो तयावेळी समवेत शिष्य सकळी. जठर व्यथेचा विप्रजवळी. श्री गुरु गेले भिक्षेसी. विचित्र झाले त्याचे घरी. पूजा केली परोपरी. वतिव्रता त्याची नारी. जाखाई म्हणिजे परियसा. पूजा करती श्री गुरुसी. षोडशोपचारे परियसी. तेनेची रीती आम्हासी शिष्या सकळी काय वंदिले. श्री गुरुपूजा विधान विचित्र केले अतिगण. मंडळ केले रक्तवर्ण एक कासी पृथक पृथक. चित्रासन श्री गुरुसी. तेनेची परी सकळी कासी. मंडळार्चन विधीसी. करीती पुष्प गंधाक्षता. षोडशोपचारे विधीसी. पंचामृतादी परियसी. रुद्रसुक्त मंत्रेसी. चरण स्नापिले तयवेळी. श्री गुरुचरणी अतिहर्षी. पूजा करीती षोडशी. तया विप्रा ज्ञान कैसी. चरण तीर्थ धरिता झाला. अक्षयवाने आरती. श्री गुरुसी ओवाळीती. मंत्रघोष अतिभक्ती. पुष्पांजली करिता झाला. अनेक परी गायन करी. नमन करी प्रीती करी. पतिव्रता असे नारी. पूजा करीती उभय वर्ग. ऐसे परी श्री गुरुसी. पूजा केली परियसी. तेनेची विधी शिष्यासी. आम्हा समस्तांसी वंदिले. संतोषोनी श्री गुरुमूर्ती. वर देती अतिप्रीती. तुझी संतती होईल ख्याती. गुरुभक्ती वंशवंशी. ऐसे बोलूनी द्विजासी. आशीर्वचन देती अतिहर्षी. नमन करून श्री गुरुसी. ठाय घातले तयवेळी. नाना परीचे पक्वान्न. अपुपादी माशान्न. अष्टविधी परमान्न. शर्करा सहित निवेदिले. शाक पाक नाना परी. वाढताती सविस्तारी. भोजन करीती प्रीती करी. श्री गुरुमूर्ती परियसा. जठर व्यथेच्या ब्राह्मणे. भोजन केले परिपूर्ण. व्याधी गेली तक्षणे. श्री गुरुचे कृपा दृष्टीने. ऐसे परी श्री गुरुनाथे. भोजन केले शिष्यासहित. आनंद झाला तेथे बहुत. विस्मय करीती सकळ जन. आश्चर्य करीती सकळ जन. द्विजासी वैरी होते अन्न. औषध झाले तेची अन्न. व्याधी गेली म्हणताची. जे ऐकती भक्तीने. व्याधी नसती त्यांचे भुवना. अखिल सौख्य पावती जाना. सत्यम सत्यम पुनः सत्यम. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नाम धारक संवादे करंज नगराभिगमनम तथा विप्रोदर व्यथा निरसनम नाम त्रयोदशोध्याय. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.